नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हीही गेला असाल गणपती बाप्पांच्या विसर्जनाला, पण आम्ही गेलो होतो. कारण गर्दी म्हटलं की बरेचसे लोकं घराबाहेर पडत नाही. पण लहान मुलांचा अट्टहास असला तर जाणं गरजेचंच आहे. आणि बाप्पांना निरोप द्यायला कोणाला आवडत नाही. तुम्हा आम्हा सर्वांना सगळ्यांनाच आवडतं. म्हणूनच आम्ही पोहोचलो लक्ष्मी रोडला. पार्किंगला जागा नव्हती, कशीबशी जागा केली सदाशिव पेठेमध्ये आणि तिथनं चालत लक्ष्मी रोडपर्यंत. लक्ष्मी रोडला रांगाच रांगा आपल्याला पाहायला गुण बाप्पांच्या प्रेमात कुणीही पडेल इतक्या आकर्षण सजावटी असतात दरवर्षीप्रमाणे. दरवर्षीच असतात, तुम्हा आम्हा सर्वांना सगळ्यांनाच माहिती आहे. पण ते आकर्षण इतकं सुंदर असतं की असं वाटतं दिवसभर ते पाहत राहावं. पण रात्रीचं अपरात्री थांबणं शक्य नाही आहे. मी मुलांनाच घेऊन गेले होते, त्यामुळे आम्ही फटाफट दर्शन केलं आणि संध्याकाळी 10च्या आतमध्ये घरात आलो. कारण रात्रभर तिथे थांबणं शक्य नव्हतं, कारण लहान मुलं होती सोबत. आणि आपण बघतोच आहे चेंगराचेंगरी, किती गर्दी आहे. आणि बाप्पाच्या उत्सवासाठी प्रत्येकाला बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि सुंदर झाले होते तिथे. एवढे सुंदर मनोरे, उंचच उंच फुलांचे डेकोरेशन, इतके प्रत्येक मंडळाला अप्रतिम असे देखावे सादर केले होते. आणि खरोखरच इतके मनमोहन टाकणारे असे ते नजारे होते. कुणी पोस्टमॅनची पोस्ट केली होती, कुणी वेगवेगळं डेकोरेशन केलं होतं. प्रत्येकाचा मंडळाचा एक कन्सेप्ट फार वेगवेगळा विचार करून केलेला होता. आणि त्यातून खरंच इतरांना मोटिवेशन मिळेल असा प्रत्येक मंडळाचा प्रयत्न होता. आणि खरोखर त्यातनं आपल्याला खरोखर बाप्पांना निरोप देताना वाईट पण वाटत होतं. पण पुढच्या वर्षी ही संधी आपल्याला पुन्हा मिळणार आहे बाप्पाच्या सेवेसाठी, हे तुम्हा आम्हा सर्वांना सगळ्यांनाच माहिती आहे. घरातलाही गणपती बाप्पा जेव्हा विसर्जन होतो तेव्हा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. हा तर मंडळाचा आहे, सार्वजनिक आहे. तेव्हाही सगळे कार्यकर्ते मंडळाचे किती एफर्ट्स घेऊन, किती कष्टाने तिथे आलेले असतात आणि दिवसरात्र झटत असतात, प्रत्येकजण आपापल्या हातातलं काम सोडून. ढोल ताशाच्या गजरात तर विचारूच नका. इतकं छान वाटतं ना, की किती ते ताल आणि ठेके लयसर आहेत आणि किती छान प्रकारे ह्यांची प्रॅक्टिस करून घेतली आहे. आणि इतकं सुंदर मनमोहक आकर्षण कोणाला नाही आवडणार. म्हणूनच पुणेकर नेहमीच गणपती उत्सवासाठी पुढे असतात. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपल्या बाप्पाचं दर्शन झालं म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे, श्री गणनायक रथ असं त्या रथावरती मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. तोच आपला कर्ता आणि करविता म्हणजेच पुणेकरांचा लाडका गणपती बाप्पा. आणि त्याचं दर्शन झाल्यावर बस आमचा आत्मा तृप्त झाला असं मला म्हणावं लागेल. आम्ही समाधानी झालो आणि बस झालं म्हटलं आता. कारण रात्री 10 वाजले होते. म्हटलं तर निघावं. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.